आणि मी म्हणालो की आपल्या माता भगिनींसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आणि त्याच्यातूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला आणि ती आता सुरू झाली. का करू नये? या तिजोरीवर शेतकऱ्यांचा अधिकार, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भाऊंचा अधिकार आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे बघणारा एकनाथ शिंदे आहे, हे पाहणारा एकनाथ शिंदे. किती मी प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, किती पैसा कमवला, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून शिवसेना हा पक्ष संघटना कुण्याही मालक नोकराचा नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणूनच किशोर अप्पा सारखे कार्यकर्ते मला आवडतात. मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो. आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विनंती करतो की हे 28 पैकी 28 नगरसेवक निवडून आले पाहिजे. किशोर अप्पा मला काय सांगितलं तुम्ही, कुठले ते पाणी पुरवठा गिरणा डॅमवरून पाणी पुरवठा योजना. अरे पाणी देणं तर हे सरकारचं काम आहे, जबाबदारी आहे. तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला मला सांगा? हजारो करोड. मी थकलो पण तुम्ही थकले नाही. मी निधी घेऊन थकलो, आपण थकले. हा, जेव्हा जेव्हा पत्र घेऊन यायचा तेव्हा तेव्हा मी त्याच्या पत्रावर सही करून ताबडतोब फॉरवर्ड करायचो. प्रक्रिया सुरू, काम सुरू झालंय की नसं? साहेब आचारसंहिता विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या 1 तास आधी तुम्ही 5 करोड रुपयाचं वारकरी भवन दिलंय मला. अच्छा, किती हुशार आहे बघा. आचारसंहिता लागायच्या आधी 1 दिवस अगोदर आला, 1 तास आधी, 1 तास अगोदर आला आणि वारकरी भवनाला 5 कोटी घेऊन आला. अरे पैसे तुमचेच आहेत, हे माझ्या शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, माझ्या लाडक्या बहिणींचे आहे. ही तिजोरी तुमची आहे. आम्ही फक्त रखवालदार आहोत, आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. जेव्हा आम्ही स्वतःला मालक समजू ना, तेव्हा ही जनता, जनार्दन तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपण करतो. सत्ता जनतेसाठी राबवायची असते, शासन जनतेसाठी राबवायचं असतं. शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला का? लाभार्थी नव्हते पहिले, लाभ नव्हते, योजना नव्हत्या, होत्या. पण शासन दरबारी चक्र मारून, खेटे मारून, अरे बाबा नको ती योजना म्हणून सोडून द्यायची. या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारीचा उपक्रम सुरू केला. जागेवर ट्रॅक्टर, टिलर, पॉवर टिलर, महिलांच्या योजना, अमक्या योजना, शेतकऱ्यांच्या युवकांच्या योजना जागेवर दिल्या आपण. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ सगळे कामाला लागले. त्यांच्यात ओढ लागली. कुणाचे लाभार्थी जास्ती आहे, स्पर्धा लावली. हे सरकारचं काम असतं. बाळासाहेब म्हणायचे, लोकांच्या दारात जावा. कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. ते काम तुमच्या एकनाथ. त्यावेळेस व्यासपीठावर, मगाशी मी ते तिथं उदाहरण दिलं, व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली. तिच्या हातात एक छोटं बाळ होतं, छोटं बाळ होतं. मी तिला मला वाटलं काहीतरी काम असेल, मुख्यमंत्र्याकडे आली आहे.
मी म्हणालो काय है? तो म्हणाली इसका नाम दुआ है. दुआ है? क्या हुआ, कुछ प्रॉब्लम है? बोले नहीं, इसका नाम दुआ है. मला मग मी विचारलं काय झालं. ती म्हणाली आपने 3 लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि में से दिए, इसलिए इसका ऑपरेशन हो गया, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. 450 कोटी रुपये 2.5 वर्षात एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले. हजारो लोकांचे प्राण वाचवले. ही आपली जबाबदारी आहे. अगोदरच्या सरकारने किती दिले होते रे बाबा? 2.5 वर्षात 30 का 40 कोटी रुपये होते. हे पैसे लोकांचे होते. माझ्याकडे आला की मी लगेच पेन काढायचो, सही करायचो, कारण मला माहित होतं कुठंतरी हॉस्पिटलमध्ये हा पेशंट ऍडमिट असेल, त्याला या पैशाची गरज आहे. गर्दीमध्ये पण पत्र घेऊन यायचे. मी म्हणायचो अरे बाबा काय खाली पकडायला तर पाहिजे का नाही, गाडीत बसू दे मला. तो लगेच काय व्हायचा, ओनवा व्हायचा, पाठ माझ्याकडे करायचं आणि पाठीवर ठेवा म्हणायला पत्र आणि सही करा. जगाच्या पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री कोणी पाहिला नसेल तो मी एकनाथ शिंदे आहे. सगळं केलं. जिथं जात होतो तिथून लोक भेटत होते. एक जुना शोले मधला डायलॉग मला आठवतो, आसरानीचा, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पण आता काही लोकांची अवस्था आहे, पिछे बघितल्यानंतर काय नाही, पण माझ्या मागे बघा किती लोक आहेत, समोर पण आहेत. जहां मैं खड़ा होता हूं वहीं से लाइन लग जाती है. काम आहे काम. आणि म्हणून किशोरप्पा काळजी करू नका, मी जे बोलतो ते करतो. आणि आता जे बोललेलो आहे, तुम्हाला नगर विकास खाता माझ्याकडे आहे. MIDCचं तर बघितलं ना. आता उद्योग मंत्र्यांनी एवढ्या लोकांच्या समोर सांगितलं, आता त्यांची जबाबदारीच झालेली आहे, त्याच्यामधून त्यांची सुटका नाही. उद्योग आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, बाकी मी काही जास्त सांगत नाही. तुम्हाला जे निधी लागणार आहे, सुनीताताई इथे आपल्या अगोदरचे पण नगराध्यक्ष बसलेले आहेत, तुमच्या पाठीशी किशोरप्पा आहे. किशोरप्पाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात म्हणून किशोरप्पांनी एवढं काम केलं. आता लाडक्या बहिणीच्या मागे तुम्ही सगळे उभे राहा. बोलतात ना, बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता. ये एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता, जो बोलता आणि येत्या 2 तारखेला सकाळी उठून आपण पहिलं मतदान करा. आपल्या नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना सांगा, जिथं जिथं धनुष्यबाण आहे, बडगाव मध्ये, पाचोऱ्यात, इतर ठिकाणी, त्या सगळ्यांना सांगायचं यावेळेस लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेची नम्र विनंती आहे, तुम्ही जे सांगितलं ते मी केलं, जे सांगाल ते मी करणार. आणि ज्या योजना सुरू आहेत त्या कायम सुरू ठेवण्याचं काम मी करणार. पण माझी एकच विनंती आहे, तुम्ही तर करायचंय मतदान, पण तुमचे जे काही संपर्कात लोक आहेत त्यांना सांगायचं यावेळी बाकी काही नाही, यावेळेस फक्त धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. आणि धनुष्यबाण ही आपली शान आहे, धनुष्यबाण आपला अभिमान आहे.
आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे किशोरप्पाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे लाडक्या बहिणीला मत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.